अख्खं फाउंटन लिटअप करायचं होतं. म्हणजे माझा पहिला लाईट ऑन झाला तो जहांगीर आर्ट गॅलरीला ऑन झाला. वेअर वॅज वी वर स्टँडिंग ॲट फ्लोरा फाउंटनच्या ह्या फुटपाथवर. तर तिथून लाईटअप करत येणं. संध्याकाळी 5 वाजता काहीतरी लाइटिंग सुरू केलं आणि रात्री 11 वाजता का 12 नंतर पहिला शॉट झाला. एक नंतर. हे बोलणं जरुरी आहे का? मी वेळेसंदर्भात नाही म्हणत आहे की एवढं कॉम्प्लिकेटेड लाइटिंग होतं. निशी, या सेगमेंटमध्ये आम्ही आमचं खुपणं तुमच्याविषयीचं मांडतो. तुझ्याबद्दल असं म्हणणं आहे की डोंबिवली फास्ट नंतर तू मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवलीस. अगेन स्टॅटिस्टिक्स वाईज आपण म्हणूया की गेल्या 6 वर्षात मी 3 चित्रपट केले. 1 मराठी, 1 तमिळ, 1 हिंदी. तर पाठ फिरवायला समजा मी 10 हिंदी चित्रपट केले किंवा 5 तमिळ चित्रपट केले आणि तरीही मराठी चित्रपट केला नाही, तर मग मी हा आरोप पूर्णपणे मान्य करीन. तेव्हा तुम्ही कायम पोलीस आणि रक्तपात आणि असे चित्रपट का बनवले, असाच विचार का करता? कुठेतरी हा थोडासा आरोप मला मान्यही आहे त्या बाबतीत, की काय माहीत नाही, कर्मधर्म संयोगाने म्हणा, कशामुळे म्हणा, पण इन्क्लुडिंग माय टेलिव्हिजन डेज, टेलिव्हिजनच्या दिवसात पण मी पोलिसांवरती 3 वेगवेगळ्या मालिका केल्या. त्यानंतर चित्रपटात इनफॅक्ट 3ही, आता हा जो पुढचा चित्रपट मी करतोय त्यातही मुख्य व्यक्तिरेखा ही पोलीसवाल्याचीच आहे. एक त्याचं कारण हे असेल, मी लहानाचा मोठा झालो तेव्हा माझ्या बाजूला म्हणजे 2 गल्ल्या सोडून पोलीस कॉलनी होती, ताडदेव पोलीस कॉलनी. तर माझे अनेक बालपणीचे मित्र ताडदेव पोलीस कॉलनीचे. तर त्याचाही एक प्रभाव असू शकेल, म्हणजे अननोईंगली ज्याला आपण म्हणतो ना. पण हो, पण आता मी करतोय की ज्याच्यामध्ये 5 गाणी आहेत, लव्ह स्टोरी आहेत. क्या बात आहे. मी बराच वेळ थांबलो होतो की बोलेन हा बोलत होता म्हणून. पण आम्ही नेहमी मस्करीत म्हणतो की निशी जर डिरेक्टर झाला नसता ना तर तो ऍक्शन मास्टर तर नक्कीच झाला असता. कारण त्याच्या चेहऱ्यावर जे ऍक्शन करताना जे एक तेज असताना लहान मुलाला खेळणं मिळतं ना, तो नरेट करताना पण तो इधर से आया, ये इधर से आया, खड इधर से आया, हे जे तो नरेट करतो ना, आम्हाला दमायला होतं यार. पण ही इज व्हेरी एक्सायटेड. अँड वाईल शूटिंग तर निशिकांत कामतचा चेहरा ऍक्शन सिक्वेन्स शूट करत असो ना तर कामत लुक्स व्हेरी हँडसम. ही इज ग्लोईंग. जाधवांकडे बघूया. तुम्ही खूप माजोरडे आहात असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे मी माजोरड बघा, त्याला पहिलं वाक्यच असं, प्रश्नच असतो. नाही, मला असं वाटतं की माझं मॅन्युफॅक्चरिंग तसं आहे. मी तसं दिसतो पण मी अजिबात माजोरडा नाही आहे. टेक 2. निशी थोडं कन्व्हिक्शन पाहिजे ना, थोडं अजून मनापासून हेच वाक्य बोलतो. नाही, पण आय डोंट थिंक सो. इज इट? आय डोंट थिंक सो. मी माजोरडा, सी आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट माय वर्क. सो असं होतं की कामाच्या बाबतीत जर कुणी जसं मगाशी निशी म्हणाला की कला आणि व्यवसाय जरा गडबड झाली ना की मग मला खूप त्रास व्हायला लागतो. आणि तो त्रास माझ्या चेहऱ्यावर पटकन दिसतो. म्हणजे लोकांना जमतं ते की अच्छा कुछ नाही हुआ यार, मला ते जमत नाही. माझ्या चेहऱ्यावर ते पटकन दिसतं आणि मग माझा ओव्हरऑल बिहेवियर चेंज होतं आणि एव्हरीथिंग. मग त्याला कदाचित माजोरडेपणा म्हणत असतील तर येस, मी माजोरडा आहे. हे जे पॅशन आहे, कॅमेरामन म्हणून असलेलं एक पॅशन जे आहे ते अख्ख्या चित्रपटावर खूप पसरतं, ते हावी होतं. आणि ज्यावेळेला तुमचे चित्रपट बघायला गेल्यानंतर सगळीकडे कॅमेरा दिसतो असं लोक म्हणतात. मी डिरेक्टरचीच लँग्वेज बोलायचा प्रयत्न करतो किंवा मी सब्जेक्ट माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो विथ डिरेक्टर्स कन्सर्न. म्हणजे असं कधीच माझ्या बाबतीत झालं नाही की डिरेक्टरला काहीतरी म्हणायचं आहे पण 1 मिनिट मला काहीतरी म्हणायचं आहे, असं मी कधी करत नाही. किंबहुना ज्या चित्रपटाला, म्हणजे जोगवासारखा चित्रपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, त्याची देखील सुरुवात तुम्ही एका वडाच्या झाडाला भोवती फक्त फिरणारा कॅमेरा ही जी होती ती त्याच्याबद्दल साशंकता घेतली गेली की ही सिनेमॅटोग्राफरची आयडिया असावी आणि दिग्दर्शकाची कमी असावी. नाही, ही दिग्दर्शकाचीच आयडिया होती. कारण राजीवला असं म्हणायचं होतं की ही जी मुळं आहेत ही खूप खोलवर रुतली आहेत. सो दॅट वॉज हिज लँग्वेज. मी फक्त ते शूट केलं. सी अगेन, म्हणजे जीता जागता एक्झाम्पल आहे आपके सामने की डिरेक्टरलाच म्हणायचं होतं. आणि असं कधीच कोणत्या चित्रपटात होत नाही हो की सिनेमॅटोग्राफरला म्हणायचं म्हणून डिरेक्टरने शूट केलं. म्हणजे एंड ऑफ द डे सिनेमॅटोग्राफरला कळलं पाहिजे की आपण एक कॅमेरामन आहोत आणि आपण एक टेक्निशियन आहोत आणि आय एम पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट, आय एम नॉट दिस प्रोजेक्ट.
मी प्रोजेक्ट नाही आहे, मी या प्रोजेक्टचा पार्ट आहे. असंही लोक म्हणतात की तुमचा स्क्रिप्टमध्ये खूप इंटरफिअरन्स असतो. खरं सांगू का, मीही हे सांगतो लोकांना ज्यावेळी मी माझा चित्रपट बनवतो की मला ना स्क्रिप्टमधलं काही कळत नाही, मला टेक्निकमधलं कळतं, तर मी कशाला स्क्रिप्टमध्ये इंटरफेअर करेन. फक्त याचं असं मला स्क्रिप्ट ऐकायचं आहे असं म्हणणं असायचं आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन अरे रस्त्यावर करायचं आहे. किस्सा आठवतो की असं स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं आमच्या मुंबई मेरिजनच्या. इरफानचं जे कॅरेक्टर होतं त्याचं नाव होतं थॉमस. तर थॉमस एंटर्स द मॉल असं एक वाक्य होतं आणि त्यानंतर आम्ही मॉलचं शूटिंग करायला गेलो. जसा 3 मजल्याचा मॉल, 650 ज्युनियर आर्टिस्ट आणि इरफान एंटर होतो त्यासाठी मॉल लाईटअप करायचा होता, सगळं करायचं. खूप म्हणजे मोठं अवाढव्य शूटिंग ज्याला आपण म्हणतो ते. तर हा लंचपर्यंत असा कावला होता की रायटर कुठे, रायटर. ते म्हणे अरे तुला लिहायला काय जात आहे थॉमस एंटर्स द मॉल. इकडे म्हणजे आमचे 5 तास घाम निघालाय ते एक वाक्य. आता ते आमच्या रिसर्च टीमचं काम तुम्ही आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे अप्रिशिएट केलंय. आता कदाचित तुम्हाला ते पटणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सॉलिड खिलाडी आहे म्हणून दोघे जण. निशी तेरी वजह से ना मेरा भी नाम बदना. निशी क्रिकेट चांगला खेळतो ना. अच्छा असं होय. माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का की इंडस्ट्रीत जी मुलगी येते ना नवीन, ती सगळ्यांना हॅलो निशी सर, हॅलो अवधूत सर, आणि ती माझ्याकडे आली ना हॅलो संजू दादा अशी दे फील क्वाइट कंफर्टेबल, यू नो. उनको ऐसा लगता नहीं की यार इसमें भी कुछ चाम है असं त्यांना वाटत नाही. त्याला डायरेक्ट पप्पा वगैरे याच कॅटेगरीत ठेवतात मला त्या. निशिकांत, 7च्या आत घरात नंतर ऍक्टर म्हणून परत दिसला नाहीस हे देखील लोकांना खूपलं. पण आताच तुझा एक चित्रपट ऍक्टर म्हणून आलेला आहे ना. येऊ घातलाय तो. येऊ घातलाय. खूप चांगली भूमिका करायला मला मिळाली. म्हणजे मी 6 वर्ष ऍक्टिंग नाही केली आणि त्यात मी एका हसू नकोस प्रोफेसरची भूमिका करतोय. आणि प्रोफेसर हुज बेसिकली जो रिसर्च पेपर्स लिहितो, ज्याचा सायकियाट्रीचा प्रचंड अभ्यास आहे, ज्याला मेंटल डिझिजेस कळतात म्हणजे बायपोलर डिसऑर्डर किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, असं खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आणि त्याचं एका स्टुडंट बरोबर असलेलं रिलेशन असं एक. आणि त्याला एक विचित्र एक हॉररची झालर आहे, एक सस्पेन्सची झालर आहे, तरी एक वैचारिक पातळीवर खूप गहन विषय आहे. तर मला ते खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर वाटलं होतं. पण मी म्हटलं करून बघूया ना, जसं आपण नेहमी म्हणतो चला करून तर बघूया काय होतं. पण मी करताना खूप मजा आली. आता काय होईल पुढे माहिती. तू आता इतका बिझी झालायस म्हणतोस आणि इतके एखाद्या पद्धतीचा चित्रपट करायचा असेल तर इतर सिनेमे बघतोस असं सांगितलंस. पण तुला मराठी चित्रपट बघायला आता वेळ मिळतो का? आणि गेल्या काही वर्षातले 1-2 वर्षातले मराठी चित्रपट बघितलेस का? सर्वात प्रथम म्हणजे वेळ मिळतो का? वेळ सगळ्यांनाच असतो रे, भरपूर वेळ असतो. तो काही वेळेचा काही प्रॉब्लेम नाही. आणि आवडते चित्रपट खूप आहेत. म्हणजे गेल्या 3-4 वर्षातले मला वळू खूप आवडला होता. वळू आवडला होता. त्यानंतर मी शिवाजीराजे खूप आवडलेला चित्रपट, कारण कमर्शियली खूप करेक्ट चित्रपट होता तो. त्याच्यानंतर विहीर मला आवडला खूप. आता म्हणजे पटकन आठवणार नाहीत, पण मला आवडलेले 8-10 चित्रपट आहेत ऍक्च्युली गेल्या 3-4 वर्षात. इरफान बरोबर काम करण्याचा अनुभव कसा काय होता? इरफान बरोबर काय सांगणार, म्हणजे तो म्हणे दिग्दर्शकाकडे बघून बोलत नाही, काहीतरी दुसरीकडे बघून बोलतो वगैरे काय. आय थिंक इट डिपेंड्स ऑन द डिरेक्टर. अच्छा. माझ्याकडे तरी बघून बोलवता. इनफॅक्ट आमचे खूप वाद व्हायचे की मी हे वाक्य का बोलू किंवा बोलू नये. पण ते वाद ते नेहमी व्हॅनिटी व्हॅनच्या आतमध्ये व्हायचे की त्याचं असं हट्टवतं नाही निशी मला हे वाक्य नाही बोलायचं, मला नाही बोलावं असं वाटतं. तर माझं असं म्हणणं होतं मग तू मला कन्व्हिन्स कर की का नाही बोलू, कारण का मी ते करतो ना, मी ते त्या रिॲक्शनमधनं ते येईल. चल ठीक आहे मान्य. असं 2-3 वेळा झालं, ठीक आहे मान्य. मग एक सीन होता ज्याच्यामध्ये तो TV वरती बघतो आणि रडायला लागतो स्वतःचं, म्हणजे त्यांनी फोन केला आणि त्यामुळे मॉलमध्ये पोलीस आलेत वगैरे, ते बघून त्याला फार गिल्टी वाटतं आणि तो रडायला लागतो. तर त्याचं असं म्हणणं होतं की मी नाही रडणार रे, मला नाही रडावं असं वाटतं. तर तेव्हा माझं कन्व्हिक्शन होतं की नाही तू समज, माझ्या कन्व्हिक्शननी कर की तू रडशील हे चांगलं. त्याचं असं म्हणणं होतं की मी कसा रडेन, रडणारं कॅरेक्टर. म्हटलं मी सांगतो तू रड, बाकी आता सगळं विसर की तुझं कॅरेक्टर काय, माझ्या कन्व्हिक्शनने जा आणि तू रड. आणि फायनली दॅट वर्क द मोस्ट फॉर हिम. म्हणजे आय एम नॉट ट्राईंग टू टेक क्रेडिट, बट इट वॉज अ व्हेरी फ्रेंडली बँटर की कधी त्याचं मी ऐकायचो, कधी माझं तो ऐकायचा. बट इट वॉज अ ग्रेट, बट फॅन्टास्टिक ऍक्टर आहे, सुपर आहे, फॅन्टास्टिक ऍक्टर.
आणि कधी फ्रेम मध्ये काय करेल. हो हो, कॅमेरामॅनसाठी तर सत्व परीक्षा. तो कधी काय करेल, एक तर तो रिहर्सल फार कमी करतो, रिहर्सलमध्ये फार फार कमी काहीतरी करायचा प्रयत्न करतो. तो खूप टेंटेटिव्ह असतो ऑलवेज, आणि टेकमध्ये तो काहीतरी वेगळाच करतो. तो 3 फूट पुढे जातो, 3 फूट मागे जातो, लाईट सोडून जातो. तर इनिशियली मला कळलं नाही, आणि आय वॉज ॲक्च्युली एक्सायटेड त्याला भेटण्याआधी की अरे मैं इरफान के साथ काम करने वाला हूँ. आणि त्याच्यानंतर त्याचे हे सगळं बघितल्यानंतर 2 दिवसात मी खूप अपसेट झालो, मी क्यों काम करणार त्याच्यात. पण त्याच्यानंतर मी रशेस बघितले त्याचे, आणि हा ना, आय वॉज मेस्मराइज. म्हणजे आईला काय काम करतो, मॅजिकल मॅजिक मॅजिक. इनफॅक्ट तो म्हणजे शेवटचा जो ज्या वेळेला तू त्या टॅक्सीत बसताना त्यांना बघतो आणि स्वतः जाऊन त्यांना एक फूल देतो. किती गोड शूट केलंस, म्हणजे निशिकांत कमाल आहे. त्यांनी शूट केलं. जाधव, तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमधलं तुमचं काम सोडून कुठल्या दुसऱ्या सिनेमॅटोग्राफरचं काम आवडतं? संजय मेमाणे, मला त्याचं काम खूप आवडतं. आता के बीर साहेबांनी पण एक पिक्चर केला, हुप्पा हुया. थँक्स, त्यांनी मराठी चित्रपट केला. पण मला मेमाण्याचं काम खूप आवडतं, संजय मेमाण्याचं. तुम्हाला चेकमेटच्या रिलीज नंतर थोडंसं डिप्रेशन आलं होतं असं ऐकी बात आहे. रिलीजच्या आधी जास्त डिप्रेशन आलं होतं. हा, रिलीज नंतर बऱ्यापैकी डिप्रेस्ड होतो मी. कारण कसं असतं ना, स्वप्न असतात आपली. मला असं वाटलं होतं की चेकमेट झाला की त्याच्यानंतर संजय जाधव इज वॉन्टेड एव्हरीवेअर. पण तसं काही झालं नाही. चेकमेट तसा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. सो आय वॉज थोडासा पुट ऑफ की अरे काय चुकलं माझं, काय चुकलं. मग त्याच्यानंतर आय रिअलाइज की माझं बरंच काही चुकलं चेकमेट बनवताना. आणि इन अ वे इट वॉज अ गुड थिंग की रिअलायझेशनसाठी खूप वेळ मिळाला मला. मग त्या चुका परत नाही करायच्या असं ठरवून मी परत रिंगा करून चूक केली. पण ऑफकोर्स मग चेकमेटमध्ये केलेल्या चुका मी रिंगामध्ये नाही केल्या. मी रिंगामध्ये परत नवीन चुका केल्या. सो इन अ वे इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि आता वेळ झाली ती आत्ताच्या आपल्या इथे असलेल्या ऑडियन्सच्या प्रश्नांची. नमस्कार, माझा प्रश्न संजय सरांना आहे. आपल्या कारकिर्दीतला सर्वात कठीण शॉट शूट केलेला कोणता? डोंबिवली फास्ट, एंटायर फ्लोरा फाउंटनचा सिक्वेन्स. शॉर्ट नव्हता, पण अख्खा सिक्वेन्सेस वॉज डिफिकल्ट टू शूट ॲक्च्युली. कारण खूप बजेट कन्स्ट्रेंट्समध्ये आम्ही काम करत होतो. पहिल्यांदाच आम्ही इतक्या मोठ्या स्केलवर काम करत होतो. आणि अख्खं फाउंटन लिटअप करायचं होतं. म्हणजे माझा पहिला लाईट ऑन झाला तो जहांगीर आर्ट गॅलरीला ऑन झाला. वेअर ॲज वी वर स्टँडिंग ॲट फ्लोरा फाउंटनच्या ह्या फुटपाथवर. तर तिथून लाईटअप करत येणं. संध्याकाळी 5 वाजता काहीतरी लाइटिंग सुरू केलं आणि रात्री 11 वाजता का 12 नंतर पहिला शॉट झाला. एक नंतर. हे बोलणं जरुरी आहे का? मी वेळेसंदर्भात नाही म्हणत आहे की एवढं कॉम्प्लिकेटेड लाइटिंग होतं. कॉम्प्लिमेंट देतोय जाधव. कॉम्प्लिमेंट. जाधवांनी खूप मेहनत घेतली. पुढचा प्रश्न. मला निशिकांत कामत यांना विचारायचं आहे, तुम्हाला कोणत्या मुलीशी लग्न करायला आवडेल? वा, बेस्ट ब्राईड काय म्हणतात, बेस्ट ग्रूम. शोधात आहे, बघूया काय होतं. पुढचा प्रश्न. मला संजय सरांना विचारायचं आहे. नमस्कार, तुमची आत्तापर्यंतची इंडस्ट्रीतली आवडती मॉडेल कोणती? मॉडेल नाही, पण मला अमृता खानविलकरचा फेस खूप आवडतो. बिकॉज तो एक फेस असा आहे मराठी इंडस्ट्रीत, कुठूनही लाईट द्या ती सुंदरच दिसते. अरे वा. कसाही लाईटअप करा ती सुंदरच दिसते. म्हणजे मी अमृता असेल ना तर मी खूप कम्फर्टेबल असतो बऱ्याच सिक्वेन्सेसना. जेव्हा खूप डिफिकल्ट लोकेशनवर आपण लाईटिंग करत असतो. म्हणजे काल पण मी शूट करत होतो अमृताबरोबर. मी दुपारी 12 वाजता तिचा क्लोजअप शूट करत होतो. पण अमृता का क्लोजअप शूट कर सकते टॉप लाईट में. शी लुक्स ब्युटिफुल. पुढे. नमस्कार, मला निशिकांत कामत सरांसाठी बोलायचं आहे. तुम्हाला प्रश्न आहे की तुमची आवडती हिरोईन कोणती आहे? माझी ॲक्च्युली सर्वात आवडती हिरोईन जुही चावला. वा, मला खूप आवडते ती. अभिनेत्री म्हणून, दिसायला म्हणून, पर्सनॅलिटी म्हणून, एक कंपोज्ड लेडी म्हणून. एकूणच तिचं व्यक्तिमत्व जे कंपोजर आहे आणि जे सौंदर्य आहे आणि जी अभिनयाची कला आहे
ती मला संपूर्ण ॲक्टर वाटते. आणि आता वेळ झालेली आहे ती दिल से राऊंडची. दिल से राऊंडमध्ये आम्ही हा जादूचा फोन तुमच्या हातात देतो आणि तुम्ही तो कुणालाही लावायचा असतो. तर तुम्ही कुणाला फोन लावणार आणि त्यांच्याशी काय बोलणार ह्याकडे आमचे आता डोळे लागलेले आहेत. मला वाटतं संजयपासूनच सुरुवात करूया. मला अमित पवारशी बोलायचं आहे. अरे हेलो अमित, कुछ नहीं यार, तेरी याद आ रही है इसलिए फ़ोन किया. आता मी आलो खुपते तिथे गुप्तच्या सेटवर आणि आपलं गाणं लागलं होतं बायगो बायगो. आणि ते खूप अवधूत म्हणाला 650 कट्स. आणि मला आठवलं ते हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी मी तुला म्हटलं होतं 650 कट्स ठेवले म्हणून 600 शुगर झाली तुझी. 100 कट्स ठेवले असतेस तर बरं झालं असतं. सॉरी यार, मी इमोशनल झालो एकदम. अमित खूप लवकर गेला यार तू. मी आणि निशी एकत्र आहोत. कॅमेरा के सामने मैं रोता नहीं. आपण नंतर बोलू. बाय 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 बाय. क्रेजी मैन, आई स्टार्टेड क्राइंग. नाही, तो 12 वर्ष माझ्याबरोबर त्यांनी संकलक म्हणून काम केलं. म्हणजे जे काही मी चित्रपट केले, मालिका केल्या, 98 सालापासून 2008-9 पर्यंत तो जाईपर्यंत मी केलेलं प्रत्येक प्रॉडक्ट त्याचं संकलन त्याने केलं. आणि दिल से राऊंडमध्ये आता फोन करायची टर्न आलेली आहे ती म्हणजे निशिकांतची. बरं, फोनमध्ये आपण टाईममध्ये थोडे मागे जाऊ शकतो का? 3 महिने आधीचा पिरियड वगैरे, 3 महिने आधीचा फोन आहे वगैरे. हो हो, असं घडू शकतं ना. आपण महाभारतात रामायणात पण जाऊन बोलू शकतो. वा वा. तर क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू व्हायच्या 8 दिवस आधी हा केलेला फोन. बर. हॅलो, हां कोण? तेंडुलकर साहेब का? हां हां मी निशिकांत बोलतोय साहेब. हो, आता काय 8 दिवसांनी तुमचा वर्ल्ड कप सुरू होणार. मजा आहे तुमची. सगळ्यांना म्हणायचंय की काय तुमच्यासाठी वर्ल्ड कप जिंकायचं, किती जबाबदारी हो तुमच्यावर. कसं काय करता हो मॅनेज दरवेळेला? नाही, माझे एक 2-4 प्रश्न आहेत छोटे छोटे. आता अख्ख्या देशाने तुमच्याकडेच बघायचं की तुम्हीच खेळणार, तुम्हीच परफॉर्म करणार आणि मग तुम्हालाच वर्ल्ड कप मिळणार. चांगलं आहे, चांगलं. नाही, माझा दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे जो मला नेहमी असा खुपतो की तुम्ही असे अगदी जोर लावून 150, 150 असे रन वगैरे करता आणि मग समोरची बॅटिंग येते आणि आपले गोलंदाज कधी कधी सुमार गोलंदाजी करतात. तेव्हा तुम्ही असे मिड विकेटवर उभे असता. मग 3 काहीतरी फिल्डर कॅच सोडतात आणि मग तुम्ही 2 रननी वगैरे मॅच हरता. पण तरी तुम्ही पुढच्या मॅचमध्ये जाऊन त्याच जोमाने 250 कसे करता हो? कळत नाही हो मला. आणि माझा सलाम आहे साहेब तुम्हाला. आणि वर्ल्ड कप जिंकणार, मला वाटतं वर्ल्ड कप जिंकणार. कारण का किती म्हटलं तरी ही प्रकृतीची रचना आहे की तुम्ही एवढं दिलंय की आता परत द्यायची वेळ आहे. ठेवतो साहेब. आणि वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. आणि रॅपिड फायर तुम्हाला म्हणजे हे इमोशनल जे काही आपण झालं असतं त्याच्यानं पटकन बाहेर काढताना तुम्हाला यायलाच लागतं, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन या गोष्टीवरती असायला लागतं. 2 पर्यायांमधला एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. तो निवडायचाच असतो आणि सांगायचाच असतो. उत्तर टाळायचं नसतं. अरे
अब आए हो तो खेळना पडेगा. अभी तुम्ही यायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. संजय जाधव, रॅपिड फायर. क्वेश्चन नंबर 1. आवडता चित्रपट चेकमेट की रिंगा रिंगा? चेकमेट. आवडता दिग्दर्शक निशिकांत कामत. निशिकांत कामत का राजू पाटील? निशिकांत कामत. आवडता ऍक्टर अंकुश चौधरी का सचिन खेडेकर? अंकुश चौधरी. आवडती ऍक्ट्रेस सीनियर सोनाली कुलकर्णी की सोनाली खरे? सिनियर सोनाली कुलकर्णी. आवडता गोड पदार्थ काजू कतली की बुंदीचा लाडू? व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. पण काजू कतली 51%. हा. 51%. पण मला बुंदीचा लाडू पण आवडतो. आणि नाव निशिकांत, इट्स युअर टर्न नाव. आवडता सिनेमॅटोग्राफर महेश लिमये की संजय जाधव? संजय जाधव. आवडता लेखक संजय पवार की जयंत पवार? संजय पवार. आवडता दिग्दर्शक अंकुश चौधरी का संजय जाधव? ऑप्शनच गडबड आहे. नाही, मी अंकुशचा कुठला चित्रपट नाही बघितलेला. अच्छा. मग संजय जाधव. आवडता अभिनेता जॉन अब्राहम का माधवन? माधवन. अभिनेता माधवन. आणि आता परफॉर्मन्स जाता जाता मला वाटतं आपण परफॉर्मन्स के बारे में संजय जी को बख्श देते हैं. कारण तुम्हाला परफॉर्मन्स सांगितल्यानंतर तुम्ही आता इथलं लाइटिंग कसं काय चेंज करून मी दाखवतो आणि हे सगळे कॅमेरे मी कसे फिरवून दाखवतो एका हाताने, असं काहीतरी करायला लागेल तुम्हाला. नाही म्हणजे एक चांगला परफॉर्मन्स करतात म्हणजे ना ते माझा अभिनय करून दाखवतात. अरे वा, ये बात आहे. चलो. मी सेटवरती कसा असतो ते मीच सांगतो, कारण माझ्या मागे खूप करतात. हो का? मग हे बघायचंच आहे आम्हाला. कसं आहे, कामात येतात ना लाईट नाही हा कामात येतात त्याच येतात. सिगरेट नाही ना आपल्याकडे. सिगरेटचं पाकिट. सिगरेटचं पाकिट नॉर्मली आपण असे ठेवतो. कामात येते का? से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. अरे हाय, काय खबर? क्या हुआ? रेडी हम लोग? ओके. चल बोला आर्टिस्ट बोला. असे कामात उभे राहिले ना की त्यांचे असिस्टंट असतात ना ते सगळे असे उभे राहतात आणि मग अख्खा दिवसभर कामात असे डिरेक्शन करतात. आणि आता अभिनेते दिग्दर्शक नाही स्वतः हो. दस्तूर खुद्द निशिकांत कामत. मी संजय जाधव करतो ना. संजय जाधव एकतर अपिअरन्स आत्ताचं सोडून द्या. बरमुडा किंवा अशी लूज पॅन्ट, खाली शूज, टी शर्ट आणि सकाळी येतात तेव्हा असे एकतर असे असतात, अरे दादा. करेक्ट करेक्ट करेक्ट. पतला लग रहा हूं ना आज मैं. पहिला प्रश्न पतला लग रहा हूं की मोठा लग रहा हूं. मग नंतर वेळ आली तर हा क्या शॉर्ट काय करते. मग ते शॉर्ट म्हणजे बरं ते हलतात. आधी चेहऱ्यावरती 32 एक्सप्रेशन गेल्यानंतर वाक्य सुरू होतं. बोल